एक मोठी बातमी ती म्हणजे लाडकी बहीण योजनेचे पैसे हे पात्र महिलांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। लाडकी बहीण योजना जी आम्ही घोषित केली होती त्या निधी वितरणाची सुरुवात आम्ही कालपासून केली आहे। लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाची आणि आनंदाची बातमी, मुख्यमंत्र्यांनी ऑर्डर दिली। एप्रिल बघा, सगळ्यात महत्त्वाचं 4 कामं तुम्हाला करायची आहेत, त्यानंतर तुमच्या खात्यात 72 तासात एप्रिलचा 21 आणि मार्च आणि मागचे जे राहिलेले हप्ते आहेत ते सुद्धा वाटप होणार आहे। 100% लाडक्या बहिणींना पैसे मिळणार आहेत। सोबत 25,000 रुपयांचं अनुदान लाडक्या बहिणींना 4 योजनेचे सुद्धा मिळणार आहेत। बघा आता काय म्हणाले, कुठल्या जिल्ह्यांपासून सुरुवात आहे? खामगाव, अमरावती, यवतमाळ, वर्धा, भंडारा, चंद्रपूर, नांदेड, हिंगोली, जालना, संभाजीनगर, लातूर। सोबतच एक जो मोठा प्रश्न होता सगळ्यांसमोर तो म्हणजे 4 चाकीचा, तो सुद्धा आता सरकारने सोडवलेला आहे। 4 चाकी लाडक्या बहिणींना लवकरच पैसे वाटप होणार। बँक खात्यावर आतापर्यंत 5 नियम लागू झालेले आहेत, तुम्ही बघू शकताय काय सुरू झालंय। लाभार्थ्यांची आता निकषांनुसार पडताळणी सुरू झाली आहे। पहिल्या टप्प्यावरती 4 चाकी वाहनधारक महिलांची तपासणी सुरू आहे, तर पुढील टप्प्यांवरती योजनेच्या प्रत्येक निकषांनुसार किती महिला पात्र आहे याची अंगणवाडी सेविकांकडून। जरी लाडक्या बहिणींना पैसे वाटप सुरू झाले असतील तरी महत्त्वाचे 4 नियम झाल्यानंतरच 5 टप्प्यात लाडक्या बहिणींची अर्ज पडताळणी होणार आहे। मी तुम्हाला 5 टप्पे एक एक करून सांगणार आहे, काय काय तुम्हाला कागदपत्र जमा करायचे आहेत, कोणते कोणते तुम्हाला सांगणार आहे। सोबतच बघा, मुख्यमंत्र्यांनी अजून एक घोषणा केलेली आहे। आज आमच्या महिलांना 3 सिलेंडर मोफत देण्याची योजना देखील तुमच्या भावांनी या ठिकाणी आणलेली आहे। सर्व प्रकारे आपल्या मुलींना आणि महिलांना सक्षम करण्याचं काम आपण या ठिकाणी करतो। लक्षात घ्या, लाडक्या बहिणींना 72 तासात 4 योजनेचे 30,000 रुपये जमा होणार। 1.5 लाख 2 लाख रुपये लाडक्या बहिणींच्या खात्यात येणार। आम्ही 1500 देऊन थांबणार नाही, आम्ही 2100 रुपये सुद्धा करणार आहोत, असंच त्यांनी बोललं होतं आणि ते करून दाखवलेलं आहे। आज 3 दिवसामध्ये 36 जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप होणार। सोबतच लाडक्या बहिणींना जे गुढीपाडव्याचं गिफ्ट होतं ते सुद्धा मिळणार आहे, साडी वाटप सुद्धा, आणि 3 त्याच्या वेगवेगळ्या याद्या आहेत। बघा, 10 ते 25,000चं अनुदान, 25,000 2100 रुपये कोणाला मिळणार, सगळं जर तुम्हाला पाहिजे असेल तर हा व्हिडिओ फक्त 2 मिनटं पहा। व्हिडिओ संपूर्ण पाहिल्यानंतर डिटेलमध्ये ज्यांना पैसे पाहिजेत त्यांनीच हा व्हिडिओ पाहायचा आहे, ज्यांना नाही पैसे पाहिजे त्यांनी नाही पाहिला तरी चालेल, परंतु खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे, आपल्या लाडक्या बहिणींना शेअर करा। बघा, सगळ्यात मोठे 5 टप्प्यात हे जे काही आता नियोजन आहे ते सुरू झालेलं आहे। 5 टप्प्यात तुमची अर्ज पडताळणी होणार आहे। 5 महत्त्वाचे कारणं तुम्हाला इथं आहेत, मी तुम्हाला सांगतो आहे, लक्षात घ्या। आता मी लाडकी बहीण योजनेवरती जवळपास 8-9 महिने झाले व्हिडिओ बनवतो आहे, मला सगळं माहिती आहे लाडकी बहीण योजनेचं काय डिटेल चाललेलं आहे आता। त्यामुळे जे गुढीपाडव्याचे जे हप्ते राहिलेले होते किंवा गिफ्ट राहिले होते ते सुद्धा वाटप सुरू केलेलं आहे। नमो शेतकरी योजना असेल, भरपूर अपडेट्स या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत। बघा, सगळ्यात महत्त्वाचं जर आपण बघितलं, लाडकी बहीण योजनेमध्ये आत्ता जे महत्त्वाचे बदल झालेले आहेत ते बदल मी तुम्हाला इथं सांगणार आहे आणि तुम्हाला काय करायचं आहे त्याच्यावरती हे सुद्धा सांगणार आहे। कारण रेशन कार्डवरती सुद्धा आनंदाचा शिधा वाटप सुरू आहे, अजूनसुद्धा जर तुम्ही घेतलं नसेल तर जाऊन घेऊन या। साडी वाटप जहा सुरू झालेला आहे, गुढीपाडव्याचं जे गिफ्ट राहिलं होतं ते सुद्धा घेतलं नसेल तर घेऊन या, कुठं घ्यायचं सांगतो। परंतु आज जो 10वा हप्ता आहे वाटप सुरू झालेला आहे, 10 जिल्ह्यात ते 10 ते 15 जिल्ह्यांमध्ये आज वाटप होणार आहे। आत्ताची सर्वात मोठी आहे आपण अपडेट देत आहोत। आज पैसे 10वा आणि 11वा सुद्धा हप्ता हा वाटप सुरू होणार आहे। सोबतच आपले शेतकरी बांधवांसाठी खूप मोठी आनंदाची बातमी आहे, ज्या आपल्या लाडक्या बहिणी शेतकरी आहेत त्या लाडक्या बहिणींना आज पुन्हा 2100 रुपये मिळणार आहेत। नमो शेतकरी योजनेचे वाटप सुरू झालेलं आहे, लक्षात घ्या। खूप महत्त्वाची माहिती मी सांगत असतो, त्यामुळे व्हिडिओ हळूहळू बघा। पळवत जे व्हिडिओ बघतील त्यांना काही समजणार नाही आणि परत तुम्हाला प्रॉब्लेम होऊ शकतो। बहिणींना आम्ही 2100 रुपये करणार हे असं आश्वासन आपल्याला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी निवडणुकी अगोदरही दिलं होतं आणि आत्ताही दिलं होतं। त्याच्यावरती जर आपण आता बघितलं तर भरपूर लाडक्या बहिणींच्या मनात तेच आहे की पैसे कधी येणार। एप्रिलचा हप्ता आज जवळपास 5 तारीख आली, उद्या रामनवमी निमित्त लाडक्या बहिणींना आजपासून वाटप सुरू केलेलं आहे आणि भरपूर लाडक्या बहिणी यातून बाद देखील होणार आहेत। परंतु तुम्ही काळजी करू नका, तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं आहे, सगळं सांगतो कसा त्यातून बाहेर निघायचं आहे, काय तुम्हाला महत्त्वाची कामं करायची आहेत। काळजी करू नका, अजिबात काळजी करू नका, फक्त व्हिडिओ बघा
आणि मी जे सांगतोय तेवढ्या स्टेप जरी फॉलो केल्या तरी तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा हप्ता 100% मिळणार. कितीही बदल होऊ द्या तुमच्या योजनेमध्ये, कितीही बदल होऊ द्या, काय अडथळे यायचे ते येऊ द्या, मी सांगतो तेवढं काम करून घ्या. 100% तुम्हाला एप्रिलचा हप्ता आल्याशिवाय राहणार नाही. एप्रिलचा हप्ता आजपासून वाटप सुरू. आज दुपारपासून कदाचित तुमच्या मोबाईलवरती भरपूर जणांच्या मेसेज येतील. सोबत गॅस सिलेंडरचे वाटप सुरू आहे. या 2 योजनांचे पैसे कसे घ्यायचे बघा. सगळ्यात महत्त्वाचा जो अडथळा आहे तो म्हणजे तुमची कागदपत्र, कारण अर्ज पडताळणी सुरू झालेली आहे आणि सरकारनं आताही अधिवेशनात सांगितलं की आम्ही अर्ज पडताळणी करून आता जे 21 लाडक्या बहिणी देणार, ज्या सक्षम लाडक्या बहिणी आहेत अशाच लाडक्या बहिणींना आम्ही हे पैसे वाटप करत आहोत. तर माझं असं म्हणणं आहे की आता नेमकं यांचा आपण जर बघितलं तर सक्षम म्हणजे यांच्या दृष्टिकोनातून असं आहे की ज्यांचं उत्पन्न 2.5 लाख रुपयापर्यंत आहे, किंवा ज्यांच्याकडे 4 चाकी नाही, किंवा ज्यांच्याकडे इन्कम टॅक्स कोणी भरत नाही. तर तुम्हाला मी सांगतो ट्रिक बघा. पहिली गोष्ट तुम्हाला काय करायचं आहे आणि हे कुठनं करायचं आहे. पहिलं तुम्हाला उत्पन्नाचा दाखला काढायचा आहे. तुमचा जवळचा सेतू असेल किंवा तलाठी असेल, गावात असेल, तर तुम्ही तलाठ्याकडे जाऊन त्यांना म्हणायचं की 2.5 लाख रुपयापर्यंत आम्हाला काय पाहिजे, उत्पन्नाचा दाखला. आता तुमचं उत्पन्न किती आहे तुम्हाला माहिती आहे, ते तुमच्या ह्याच्यावर करा, परंतु 2.5 लाख रुपयापर्यंतचा उत्पन्न तुमच्याकडे असलं गरजेचं आहे. तुम्हाला तलाठी किंवा सेतूमध्ये जाऊन ते काढू शकता. दुसरी गोष्ट तुमच्याकडे जी मागितली जाते ती म्हणजे तुमचं रेशन कार्ड. आता तुमच्याकडे रेशन कार्ड तर असेलच भरपूर जणांकडे, नसेल तर तुम्ही काय करायचं आहे, काढून घ्यायचं आहे पटकन. कुठं तुम्ही अन्न व पुरवठा विभागात जाऊन काढून घ्यायचं आहे. आता तुमच्याकडे रेशन कार्ड जरी असेल तर त्याची KYC झाली का हे बघायचं आहे. कसं बघायचं आहे, रेशन दुकानात जाऊन तुम्हाला किंवा ऑनलाईन ॲप आहे मेरा रेशन ॲप 2.0, त्याच्यावरती जाऊन तुमच्या घरातल्या एका सदस्याचा आधार नंबर टाकायचा, ज्याचं रेशनमध्ये पुस्तकात नाव आहे, मग ती सगळी डिटेल येईल तिथं. जर तुमचं नाव ऑनलाईन दिसलं तर तुमचं KYC झालेलं आहे. जरी तुम्हाला माहीत नाही की आता झाले की नाही, एवढा वेळ नाही, तर सरळ दुकानात जायचं, रेशन कार्डच्या सगळ्यांना सहकुटुंब घेऊन जायचं आणि रेशन कार्डची KYC करून घ्यायची. कुठलाही प्रॉब्लेम येणार नाही. तिसरी गोष्ट आधार कार्ड. आता झालं आहे असं की भरपूर लाडक्या बहिणी बघा 5-5, 10-10 वर्ष त्यांनी आधार कार्ड अपडेट केलेलं नाही. जुना मोबाईल नंबर आहे, स्पेलिंग मिस्टेक आहे, ॲड्रेस चुकीचा आहे किंवा जन्मतारीखच वेगवेगळी आहे. तर हे सगळं बदलून घ्यायचं आहे आजच. कुठं जायचं आहे तुम्हाला आधार सेंटरवरती जायचं आहे किंवा जवळच्या तुमचं माही सेवा केंद्रामध्ये जायचं आहे. पोस्टाच्या खात्यातसुद्धा तुम्हाला आधार कार्ड अपडेट करून भेटतं. तर ह्या ठिकाणी जाऊन तुम्ही करू शकता. जर तुम्हाला नाही ते तुम्हाला जर पैसे द्यायचे नसले तर स्वतःसुद्धा तुम्ही आधार कार्डची वेबसाईट आहे माझी आहे, तिथं तुम्ही त्याच्यावरती सुद्धा आधार कार्ड अपडेट करून स्वतः घेऊ शकता. परंतु जर 50-100 रुपये देऊन जर तुम्हाला एवढं वेळ नसेल तर 50-100 रुपये देऊन हे काम करून घेऊ शकता. झटचूट कामासाठी वेळ घालवायची काही गरज नाही असं मला वाटतं. तर हे 3 महत्त्वाची कामं तुम्ही करून घ्या. आता सगळ्यात महत्त्वाचं बघा, हे काय करतायत की 4 चाकी वाहन कसं शोधतायत, RTOमध्ये डेटा आहे का यांचा. आता तुमचा RTOमध्ये डेटा म्हणजे 4 चाकी तुमच्या नावावर असेल बरोबर, तर त्यांच्याकडे त्या RTOचा डेटा गेलेला असेल. आणि मला सांगा एवढा वेळ त्यांच्याकडेही नाही RTO डेटा चेक करत बसायचं बाय 1 करत. ते काय करणार, तुमच्या गावातल्याच लोकांना हे करणार. आता गावात जर तुमची गाडी असेल तर ठीक आहे, बट जर पुण्या मुंबईला असेल तर त्यांनाही माहीत नाही कदाचित बरोबर. परंतु जर तुमच्या नावावर गाडी आहे तर लक्षात घ्यायचं, तुमच्याकडे गाडी असेल तर त्याच्यावरती थोडा प्रॉब्लेम येऊ शकतो. पण जर तुमच्याकडे गाडी नाही आणि नावावर तुमची आहे म्हणजे होती पण तुम्ही विकली, तर ती नावावरनं काढून घ्या पटकन, नाहीतर प्रॉब्लेम पुन्हा चालू होते. इन्कम टॅक्स. आता तुमच्या घरात कोणी इन्कम टॅक्स भरते का, कारण आता तर बघा 12 लाख रुपयापर्यंत कोणी इन्कम टॅक्स नाही आणि 12 लाख रुपयापर्यंत टॅक्स भरायची गरज नाही बरोबर. त्यामुळे मी जेवढी आता तुम्हाला डॉक्युमेंट सांगितलेत तेवढी तयार ठेवा. तुमच्यापासून कुणीही हप्ता रोखू शकणार नाही. आणि अशा महत्त्वाच्या व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला ते सबस्क्राईब करा. हे 3 ते 4च काम जे करेल ना त्यांना सगळ्यांना पैसे 100% मिळणार आहेत. गॅस सिलेंडर असो, तुमची लाडकी बहीण योजना असो, आणि तुमचा कुठलाही प्रश्न असू द्या पटकन कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करा. त्याचं उत्तर मी व्हिडिओमध्ये देईल. व्हिडिओ बनवून तुमच्यासाठी सेपरेट व्हिडिओ बनवून मी त्यासाठी उत्तर देईल. परंतु आता व्हिडिओला आधी सबस्क्राईब करा चॅनलला. आता बघा आधी तटकरे मॅडम काय म्हणालेत, स्वतः तुम्ही इथं बघू शकताय काय म्हणालेत. तो 2100चा हप्ता मिळणार का महिला, त्या संदर्भातली भूमिका पण राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी, उपमुख्यमंत्री शिंदे साहेबांनी आणि दादांनी सुद्धा स्पष्ट केलेली आहे की नवीन अर्थसंकल्प आपण शेवटी ज्या वेळेला रकमेची वाढ किंवा इतर बाबी म्हणत असतो त्या रँडमली वर्षाच्या कुठल्याही कालावधीमध्ये होत नसतात. आम्ही ही योजना ज्या वेळेला जाहीर केली त्यावेळेला सुद्धा ती बजेटमध्ये ती योजना आपण आणलेली होती आणि तिथून ती सुरू झालेली होती. त्याच्यामुळे नवीन अर्थसंकल्पीय अधिवेशन ज्या वेळेला येईल, ज्या वेळेला बजेट तयार केलं जाईल, त्या संदर्भातला जो सकारात्मक निर्णय आहे तो त्यावेळेला निश्चितपणाने घेण्यात. काही आमच्याकडे ज्या तक्रारी आल्या त्या काही स्वतःहून केलेल्या आहेत, काही आम्हाला स्थानिक प्रशासनाकडनं त्यांच्या याच्यामध्ये ज्या आढळल्या त्याच्यामधून आलेल्या आहेत. पण या कम्पॅरेटिव्हली एक
एक साचा आम्हाला देतोय की कुठल्या 5 गोष्टींकडे आपल्याला लक्ष केंद्रित करायचंय आणि त्यानुसार आपण ही व्हेरिफिकेशन किंवा या ज्या काही इन्कम टॅक्स विभागासोबतच्या जे काही उत्पन्नाचं मॅच करण्याचे असतील किंवा 4 व्हीलरच्या ट्रान्सपोर्ट विभागासोबत असतील त्यानुसार ही आपण पावलं उचलत आहोत. याच्यामध्ये ज्या पात्र निश्चितपणाने ठरतील त्यांना ही योजना लागू राहणारच आहे, त्याबाबत काही नाही. जिथं दुबार ऍप्लिकेशन झाले, डबल ऍप्लिकेशन आहे किंवा जिथे आता त्यांचं स्थलांतर झालेलं असेल दुसऱ्या राज्यामध्ये, स्वाभाविकरित्या ते आपल्या शासन निर्णयामध्ये त्या पद्धतीच्या ज्या बाबी आहेत ते स्पष्ट केलेल्या आहेत. आम्ही फक्त GR अधिक काटेकोर पद्धतीने योजनेसाठी लाभार्थी म्हणून पात्र नाहीयेत. जर दुचाकीच्या वर जर कोणाची वाहनं 4 चाकीची असतील ते पात्र नाहीयेत. जर ते इंटरस्टेट जर मॅरेजेस झालेले असतील तर ते आता त्याच्यासाठी पात्र नाहीयेत. सरकारी नोकरी लागली असेल तर ते पात्र नाहीयेत. आणि आधार कार्ड आणि बँकचं हे जर नावामध्ये फरक असेल आणि त्यांनी ती लक्षात आणून दिलेली आहे तर ते पात्र नाहीत. पण याच 5 बाबींवर आपण पॅन महाराष्ट्र जे आहे ते आपण त्या संदर्भातली योग्य ती पावलं उचलत आहोत. नाही, विषय याच्यामध्ये सरकारचा निधी वाचवणं नाहीये, कारण आम्ही सुरुवातीच्या कालावधीपासूनच 2.5 कोटी लाभार्थी आपले असतील हे आम्ही विभाग म्हणून सुद्धा धरून चाललेलो होतो. जेव्हा बजेटची सुद्धा घोषणा झाली त्याच्यानंतर सुद्धा 2.5 कोटी लाभार्थी हे साधारणपणे रफली मॅक्सिमम असतील हा एक त्याच्यामुळे पैसे वाचवणं किंवा निधी वाचवणं हा विषय नाहीये. याच्यामध्ये ज्या काही कंप्लेंट्स मधल्या कालावधीमध्ये आल्या आणि त्या फक्त स्थानिक प्रशासन किंवा तिथल्या यांच्याकडून आल्या नाहीत तर वेगवेगळ्या माध्यमांकडून सुद्धा त्या आमच्याकडे येत होत्या. कारण बरेचसे माध्यमं सुद्धा आम्हाला हे करायची की अशा काही स्थानिक पातळीवर आम्ही मीडियामध्ये ज्या वेळेला आम्ही चर्चा करत असतो त्यावेळेला अशा पद्धतीची जी रियालिटी तर त्यानुसार आपण जात आहोत. याच्यामध्ये कुठेही पैसे वाचवणं किंवा या सगळ्या बाबींचं हे नाहीये.